पितृतुल्य भगिनीवर्ग बंधुवर्ग सगळ्यांच्या चरणारविंदी अत्यंत विनम्र भावाने वंदन करते. संप्रदायातली अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी इथं उपस्थित आहेत. माझ्यापेक्षा वय अनुभव आणि ज्ञान या सर्व बाबतीमध्ये वक्तृत्व गायन निरूपण या सर्वच क्षेत्रातली मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहे याची मला जाणीव आहे. जसं नदीच्या पाण्यात उभं राहावं आणि सूर्याला अर्घ्य द्यावं तसं माझ्या समोर असलेली ही ज्ञानाची गंगा आहे हे मी जाणू नये. त्यामुळं आपण सर्व बहुश्रुत बहुज्ञानी आणि सुहृद अशा श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला या ज्ञानगंगेच्या अंतःकरणातल्या असलेल्या भगवंताला मनापासून वंदन करून आज प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग हा संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 3 चरणांचा अत्यंत सोपा बहुत जनांच्या पाठांतरातला एक शब्द प्रचंड वजनाने तुकोबाराई या शब्दामध्ये या अभंगामध्ये वापरतात. आणि या 3 चरणांच्या अभंगामध्ये भक्ताची अंतर्लक्षणं सांगण्याचा प्रयत्न तुकोबाराई या अभंगात करतात. विठ्ठल अभंगाची अर्थपूजा आपण बांधूया. अभंग 3 चरणांचा आहे. अभंग लहान आहे. 3 चरणांचा जरी असला तरी तो 2 चरण असणाऱ्यांसाठी दिलाय. हा मराठी भाषा अभंग असं साहित्य संतांनी आम्हाला दिलंय. महाज्ञान देती जगाला अभंग जया भंग होई असा तो अभंग जया भंग नाही असा तो अभंग. इंद्रायणी भीमेच्या काठावर या महाराष्ट्राचा इतिहास घडलाय श्रोते हो. इथं संतांची पावलं उमटली. संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही आपली भूमी. या भूमीचे आम्ही पाईक या संतांचे आम्ही पाईक वीरांचे शूरांचे आम्ही पाईक आहोत. महापुरुषांचा वारसा या भूमीला आणि आम्हाला लाभलाय. भाग्य आहे आमचं. बघता बघता या मंदिराला 15 वर्ष पूर्ण झाली आहेत. आणि हे मंदिर बालेवाडीकरांच्या आवडीचं आहेच आहे पण ते झी टॉकीजच्या सुद्धा आवडीचं आहे असं मला कळलंय. त्यामुळे आता टीव्ही वाली मंडळी सुद्धा इथंच येत आहेत. या मंदिराचं आकर्षण त्यांना आहे. त्यामुळं बरीच वर्ष बरीच कीर्तन या मंदिरात झाली. माझं पहिलंच होते हे आवर्जून त्यातलं सांगायचा मुद्दा. पण आपण सगळी भाग्यवान आहात. माझं भाग्य आहे आज आपल्या सगळ्यांच्या पवित्र अशा दर्शनाचा मला लाभ झाला. सप्ताहाची 15 वर्ष पूर्ण झाली. यंदाचं 15वं वर्ष आहे. विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचा हा 15वा वर्धापन दिन म्हणजे एक तप पूर्ण झालंय. एक तप पूर्ण झालं आणि परमार्थामध्ये तपाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. तप असेल तर पत मिळते. तप असेल तर पत मिळते. जिथं तप असतं तिथंच पत असते आणि जिथं तप नाही म्हणजे तप न तर मग तिथे पत न. विठ्ठल त्यामुळे आमच्या आयुष्याचं उत्थान करायचं की अधःपतन करायचं हे ज्याच्या त्याच्या हातामध्ये. आपण सगळी ऊर्ध्वगामी दिशेने प्रवास करणारी मंडळी आहात. ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदविद. गीतेचा 15वा अध्याय पहिला श्लोक आहे. ऊर्ध्व दिशेने आमचा प्रवास अध्यात्माच्या प्रांतामध्ये झाला पाहिजे. आणि अशा पद्धतीने आपण सगळी भाग्यवान आहोत. संतांवरती प्रेम करता म्हणून आपण इथे आहोत. आज आपल्या सगळ्यांचं दर्शन घेताना मला नितांत आनंद होतोय. आजचा दिवस नववर्ष उद्यापासून सुरू होते. चैत्र शुद्ध प्रतिपदेचा उद्यापासून मराठी नववर्षाला सुरुवात. हा आता बरीचशी मंडळी इंग्रजीच नववर्ष मानतात त्याला आपण काही करू शकत नाही. पण आपलं नवीन वर्ष उद्यापासूनच पाडव्यालाच प्रतिपदेलाच आपलं नवीन वर्ष सुरू होणार. आणि त्याचा आजचा उपांत्य म्हणजे गतवर्षाला निरोप देण्याचा समारोपाचा दिवस. आणि सांगायला आनंद आहे की माझं या वर्षातलं आपल्या सगळ्यांच्या साक्षीने भगवंताच्या चरणी संपन्न होणारं कीर्तन या वर्षातलं. मला कुणीतरी म्हणलं ताई तुमचं शेवटचं कीर्तन. म्हणलं शेवटचं नाही या वर्षातलं शेवटचं. उद्यापासून नवीन सुरुवात आपली. कारण इथं आता थांबायचं नाही. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी. हा आनंदाचा गदारोळ आहे हो. आम्ही सगळे भाग्यवान आहोत म्हणून आमची पावलं इथं येत आहेत. इथं यायला भाग्यच लागतं. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आणि आज इथे माझ्या आजूबाजूला जी मंडळी आहेत त्यांच्या नावाचा उल्लेख करत गेले तर अर्धा तास अजून थोडा पुढे जाईल. यासाठी मी सगळ्यांचा नामोल्लेख टाळणार आहे. त्यामुळं आपण सर्वच मंडळी माझ्यासाठी महननीय आहात, अधिकारी आहात, अत्यंत सन्माननीय आहात. संप्रदायातले ज्येष्ठ श्रेष्ठ पाईक आहात. गायन क्षेत्रातली नामवंत दिग्गज गुरुजी मंडळी इथे उपस्थित आहेत.
ज्यांना आम्ही फक्त ऐकलं होतं आणि आज गुरुजींना प्रत्यक्ष त्यांचं प्रत्यक्ष गायन ऐकता आलं. आपण सर्वच मंडळी अत्यंत अधिकारी आहात. मनापासून सगळ्यांना नमस्कार करते. ज्यांच्या माध्यमातून मी इथं आले अशा आमच्या सविताताई तापकीर ताईंनी आळंदीवरनं फोन केला, त्यांच्या संपर्कातून आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांनी घेतलं असे सन्माननीय जालिंदर भाऊ बालवडकर आणि संपूर्ण बालवडकर परिवार यांना वंदन करते. ज्यांच्या माध्यमातून मी आज इथे उपस्थित राहिले म्हणजे सविताताईंचा जसा मला संपर्क झाला तसाच आमचे प्रिय बंधू हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार शेखर महाराज जांभूळकर त्यांची कथा आपण इथं ऐकताय. आपण तुकाराम चरित्र कथा चालू आहे. महाराजांनीही संपर्क केला त्यामुळे त्यांनाही विशेष धन्यवाद देते. आपण सर्वच मंडळी मोठी आहात. सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. वादनाच्या साथीला आमचे विणेकरी सर्वच टाळकरी आमचे चोपदार उत्तम असं या प्रसंगाची आठवण करून ठेवणारे आमचे व्हिडिओ शूटिंगवाले दादा साऊंड दादा मनापासून सगळ्यांना नमस्कार. नादब्रह्माच्या साथीला असलेले हे 2 हात. बाकी थापा बऱ्याच मारतात. आपण मारतो, मी तर खूप मारते. थापा आपण मारतो की नाही हो म्हणा. हा, पण ही थाप अशी असते की जी देवाला डोलायला भाग पडते. देव डोलतो या थापेने. देव डोलत नाही नुसता, देव नाचतो. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. 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 जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. हो अभंग बोलता रंग भरला कीर्तनी. 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 देव डोलायला लागला. प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचो लागला. विठ्ठल नाचो लागला. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. नाचला नाचला देवाचा गळला पितांबर. नाचला नाचला देवाचा गळला पितांबर. सावध होई देवाई साबोले कबीर. संतांनी कीर्तन करावं, नामदेवांनी कीर्तन करावं, तुकोबांनी कीर्तन करावं आणि देव कीर्तनामध्ये नाचायचा. एवढंच नाही, तुका म्हणे देव, तुका म्हणे कथा देवाचेही ध्यान समाधी लावून उभासे. देव कीर्तनात समाधी लावतो. देव कीर्तनात डोलतो. देव कीर्तनात नाचतो. देवाची कीर्तनात समाधी लागते तशी तर आपलीही लागते. लागते की नाही आपली हो म्हणा. लागते समाधी. आपण कुणाच्या कीर्तनात बसलोय, आपण कुठं बसलोय हेही आपल्याला कधी कधी लक्षात येत नाही. आपली समाधी लागते. काही मंडळी ट्रँगल निवडून बसतात. म्हणजे असा खांब काही मंडळी तुम्ही बसा बरं का, बसलेली मंडळी बसा, हालू नका. पण मी इथलं नाही सांगत. आता आम्ही महाराष्ट्रभर फिरतो त्यामुळे अनेक अनुभव. मग काही मंडळी असा ट्रँगल निवडून बसतात. कीर्तनकार पण दिसला पाहिजे, चपला पण दिसल्या पाहिजेत आणि देव पण देवळातला दिसला पाहिजे. अशी अनेक प्रकारची व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने अनेक मंडळी आम्हाला पाहायला मिळतात. काहींचे चेहरे असे असतात की कळवण्यास अत्यंत वाईट वाटत आहे की असा चेहरा असतो, असा भाव असतो. पण मला आज इतकं छान वाटतंय या नववर्षाच्या उपांत्य दिवसाला आपल्या सगळ्यांचं दर्शन घेऊन मी प्रसन्न झाले. अत्यंत प्रफुल्लित चेहऱ्याची, टवटवीत चेहऱ्याची माणसं इथं उपस्थित आहे. नाहीतर काही मंडळी डोळे उघडे ठेवून पण झोपतात. ते फार खतरनाक असतं आमच्यासाठी. म्हणजे आम्ही सांगतोय काय ते कळतंय की जातंय वरून असं बऱ्याचदा होतं. पण आपण भावूक आहात, आपण बहुश्रुत आहात. अनेक महाराष्ट्रातल्या दिग्गज मंडळींचं, माझ्या 2 भगिनी महिला कीर्तनकार सुद्धा इथं या सप्ताहात येऊन गेल्या ना. महिला कीर्तनकार 2 येऊन गेल्या भगिनी माझ्या. त्यामुळे इथं महिलांना सुद्धा आरक्षण आहे. आणि आम्ही तर आता लाडक्या बहिणी आहे. झालाय हप्ता या महिन्याचा जमा. हा झालाय, मावशी म्हणताय झालाय. झालाय ग बाई, झालाय. पण किती आनंद आहे बघा ना. अध्यात्म आणि प्रपंच आणि परमार्थ या सगळ्याची सुंदर सांगड आम्हाला ज्या दिवशी घालता येईल, ज्यावेळी घालता येईल त्या दिवशी आमचं जीवन सर्वार्थाने फुललेलं असेल. भाग्यवान आहे आम्ही. आज सर्वच मंडळी इथे उपस्थित आहेत.
तुकोबरायांचा अभंग कीर्तनाकरता घेतलाय, ज्या कीर्तनानी समाधीचे सुख सांडा ओवाळूनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस म्हटलंय. अहो, समाधी सुख सुद्धा संतांनी बाजूला सारलं आणि असा ब्रह्मरस या कीर्तन भक्तीमध्ये मिळाला. होय अंग हरिरूप या परिणतीला हे कीर्तन जाऊन पोहोचलं आणि नवविधातली सर्वश्रेष्ठ असलेली कीर्तन भक्ती. सप्ताहाचा 6वा दिवस आहे आजचा. उद्याची कीर्तन सेवा झाली की परवाच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाचा समारोप होणार आहे. काय मिळतं या 7 दिवसांमध्ये? तुकोबरायांचं म्हणणं असं आहे, होय अंग हरिरूप हा अनुभव आला पाहिजे. कीर्तन चांग कीर्तन चांग, आम्ही भगवंताच्या जवळ गेलो पाहिजे, नवे देव आणि आम्ही 2 राहिलोच नाही पाहिजे. ही अनुभूती प्रत्येक साधकाला प्रत्येक भक्ताला आली पाहिजे. हे कीर्तन भक्तीची फलश्रुती आहे. कीर्तयति इति कीर्तनम. आणि कीर्तनामध्ये आम्ही काय करतो म्हणले, आम्ही त्या देवाचे गुण गातो. देवाचे आणि देवाचेच गुण गावेत. कीर्तनामध्ये देवाचे गुण गातो आणि देवाचेच गुण गावेत. 2 वाक्यात फरक आहे की नाही माझ्या? सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी ऐसी कीर्तन मर्यादा ही संतांच्या घरची. संतांनी मर्यादा घालून दिली, त्यामुळं भगवंतांचे गुण आम्ही कीर्तनात गातो. त्याच्या नामाचं, त्याच्या लीलेचं, त्याच्या गुणांचं कीर्तन म्हणजे संकीर्तन आपण करतो. आमचे सातारचे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात की ज्या देवतेचे गुण, ज्या देवतेचे नाम तुम्ही अखंड घेत राहता त्याचे गुण आपल्याकडे यायला सुरुवात होते. आणि देव कसा आहे? षड्गुणैश्वर्य संपूर्ण आहे. त्याचं वर्णन करताना ज्ञानोबराय म्हणतात, आईका ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यश कीर्ती प्रताप. आईका ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यशश्री औदार्य हे साही गुणवर्य वसती जे. ऐश्वर्य संपन्न गुण जान एक भगवंत चे जान. एक भगवंत चे जान. एक भगवंत चे जान. ऐश्वर्य संपन्न एक भगवंत चे जान. एक भगवंत चे जान. एक भगवंत चे जान. षड्गुणैश्वर्य संपूर्ण असलेल्या भगवंतांचा ऐश्वर्य 6 गुणांनी तो परिपूर्ण आहे आणि त्या भगवंताचे गुण आम्हाला प्राप्त होतात. मग ते गुण प्राप्त होण्याचं एकमेव ठिकाण आहे हे मंदिर, हे धर्माचं ठिकाण, हे धर्मस्थान. आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. दिनांक 11 मार्च 1689 साल होतं आणि तिथीनी आजची तिथी फाल्गुन कृष्ण अमावस्या, की ज्या दिवशी हिंदवी स्वराज्य संस्थेचे, हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी, या राज्याचे युवराज असलेले धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचा अत्यंत निर्घृणपणे हत्या औरंगजेबाने करावी आमच्या वढूच्या संगमावरती. या राजाच्या धाकल्या धनाच्या रक्ताच्या मांसाचे अक्षरशः लक्तर केली. इंद्रायणी भीमेच्या काठामध्ये, इंद्रायणी भीमेच्या संगमावरती इंद्रायणी भीमा शहारली. रक्ताच्या चिळकांड्या उडाव्यात पाण्यामध्ये आणि या राजाचा शिरच्छेद वढूच्या भूमीमध्ये केला. या माती, ही माती रक्ताने लाल झाली माझ्या राजाच्या. आजचा तो दिवस अमावस्येचा. म्हणून औचित्य तुकोबरायांचा गोड अभंग निष्ठेचं प्रतिपादन करणारा, या प्रामाणिक हेतून या अभंगाची निवड केली. 3 चरणांचा अभंग आहे. अभंग कधीच सोडवता येत नाही, सुटत नाही. तुम्ही म्हणाल मग आता तुम्ही नेमकं करणार काय जर अभंग सोडवता येत नाही तुम्हाला? अभंग सुटत नाही, अभंग कधीच सुटत नाही. माझे अत्यंत आदरणीय असे वारकरी संप्रदायातलं ज्येष्ठ व्यक्तिमत्व होतं श्रीपाद शास्त्री भडांगे गुरुजी. भडांगे शास्त्री म्हणायचे की अभंग कधीच सुटत नाही, अभंग सुटला हे तेव्हाच घडतं जेव्हा कीर्तन करता करता हा देह पडला. विठ्ठल 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 त्यामुळे अभंग जो मुळात अभंग आहे त्याला कधीच भंग नाही. त्याचं चिंतन करताना तो सोडवू शकत नाही. फार तर आपण त्या अभंगाच्या शब्दांची पूजा बांधू शकतो.
ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुनाला की चित्कळिका प्रगटली असे. कशा करता आले हे शब्द? अहो, भमनाथाच्या डोंगरावरती बसावं निर्जन वासामध्ये, जनविजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे असं म्हणून भक्ती ज्ञान आणि वैराग्याचं युती पर्व तिथं प्रकट व्हावं गाथेच्या रूपाने, की जी गाथा तुमचा माझा माथा सुधरवल्याशिवाय राहत नाही. जी ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी आम्हाला एका विशिष्ट भावावस्थेला घेऊन जाते आणि तुम्हाला मला भाव जागृतता प्रदान करून देते. आज याच ज्ञानेश्वरीवरती अनेक लोकांनी टीका केल्यात. याच भगवद्गीतेवरती अनेक लोकांनी टीका केल्यात. भगवद्गीतेवर टीकाभाष्य करणाऱ्या ज्ञानोबराय एकटे नाहीयेत, अनेकांनी केले. भगवद्गीतेवरती टीकाभाष्य विनोबा भावेंनी केलं. तिला गीताई असं नाव दिलं होतं, कारण विनोबा भावेंची आई म्हणायची, विनू तू एवढा मोठा वेदांताचा पंडित झालास, पण मला ती भगवद्गीता संस्कृतातली कळत नाही रे, मला ती प्राकृतात सांग ना समजावून. तेव्हा विनोबा भावेंनी तिचं रूपांतरण गीताई असा ग्रंथ लिहिला. आणि गीताई, त्या गीताईचा अर्थ आईला सांगितला आणि भगवद्गीतेचं भाषांतर गीताईच्या माध्यमातून विनोबा भावे करतात. याच भगवद्गीतेवरती टीका केली पंत साहित्यातले एक कवी आहेत, त्यांचं नाव आहे वामन पंडित. यमक्या वामन असं त्यांना साहित्यात म्हटलं जातं बरं का, कारण यमक हा जो मराठी भाषेतला अलंकार आहे, त्या अलंकारामध्ये लिखाण करणारे ते कवी होते वामन पंडित. वामन पंडितांनी या भगवद्गीतेचं टीकाभाष्य केलं, त्याला नाव दिलं यथार्थ दीपिका. पण आता जर आपण शोधायला गेलो तर यथार्थ दीपिकेचं मुखपृष्ठ सुद्धा बघायला मिळत नाही, ती गेली काळाच्या ओघात गेली. पुढच्या काळामध्ये याच भगवद्गीतेवरती स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं म्हणणारे लोकमान्य टिळक यांना मंडालेच्या तुरुंगामध्ये ज्यावेळी जावं लागलं, त्यावेळी मंडालेच्या तुरुंगामध्ये लोकमान्यांनी याच भगवद्गीतेवरचं भाष्य केलं, गीता रहस्य. मग आता ही सगळी टीका भाष्य असताना सुद्धा ज्ञानोबांचीच भगवद्गीतेवरची टीका आम्हाला का जवळ वाटते? आपल्यापैकी अशी कितीतरी मंडळी असतील, सगळीच आहेत असं मी म्हणणार नाही. माऊलींच्या ज्ञानेश्वरीचं पान उलटताना सुद्धा आईच्या मांडीवर बसलोय की काय असा भाव आला पाहिजे अनुभवायला. अशी घेणारी मंडळी बरीच आहेत. का हो माऊलींचीच ज्ञानेश्वरी आम्ही डोक्यावर घेतली? मराठी सारस्वताने, महाराष्ट्र सारस्वताने ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीलाच मराठी संस्कृतीच्या गाभाऱ्यामध्ये आणि देव्हाऱ्यामध्ये का बसवलं असेल? याचं एकच कारण आहे, माऊलींनी भाव जाणला. त्याला नावच दिलं भावार्थ दीपिका. सगळं बाजूला राहिलं आणि ज्ञानोबा भाव जाणतात. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म. सगळ्या जगाचं दुःख हृदयामध्ये घेतलं, तानपुरा चालू ठेवा विठ्ठल विठ्ठल माऊलीने भाव जाणला आणि ती भावार्थ दीपिका आम्ही सगळ्यांनी अशी डोक्यावर घेतली. आज तुमचं माझं जमत नाही ज्ञानेश्वरी शिवाय. इथलं रसायन बनून गेलं ज्ञानोबा, तुकोबा, छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी. का बरं? संतांना तुमच्या माझ्या कल्याणाचाच विचार मनामध्ये आला आणि ते कल्याण व्हावं याकरता जगाकडून होणाऱ्या सगळ्या प्रकारच्या विटंबना संतांनी हसत हसत सहन केल्या. सगळं सहन केलं. कुठल्या एखाद्या संताला नोबेल प्राइज मिळाले, रॅमन मॅक्सेसे पुरस्कार मिळालाय? कुठल्या एखाद्या संताची मिरवणूक ते असताना निघाली असं कधी ऐकिवात आहे का? माझ्या तरी नाही. कुठल्याही संतांना समाजाने उत्तम असा अनुभव दिलाच नाही. संतांच्या जाण्यानंतर, निर्याणानंतर पालख्या निघाल्या, दिंड्या, सोहळे निघाले, पण सगळे आघात सहन केले. आणि तुकोबाराय म्हणतात, तोची संत सोशी जगाचे आघात, सोशी जगाचे आघात, सोशी जगाचे
सगळ्या यातना, बारीक आवाज ठेवा, सगळ्या यातना, सगळ्या अपमान, सगळ्या प्रकारचे हाल हसत हसत सहन केले. तुका म्हणे तेची संत सोशी जगाचे आघात, सगळ्या प्रकारचे आघात सहन केले. का? कारण तुम्हाला मला उत्तम जगता यावं म्हणून दंडवत घालून जगाच्या कल्याणाची कामना केली. बरं का? दादागिरी करून नाही. दादागिरी तुम्ही आम्ही करतो. संतांनी दंडवत घातलं. जगाच्या शाश्वत कल्याणाची कामना भगवंताकडे संतांनीच केली. सकलांच्या पाया माझा दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्ताची पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, मुखी नाम, मुखी नाम सगळ्यांच्या पाया माझे दंडवत, सगळ्यांच्या पाया माझे दंडवत. हरे टाळी बोला मुखे नाम, हरे टाळी बोला मुखे नाम, मुखे नाम, मुखे नाम सखरांच्या पाया माझे दंडवत, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. पाय धरले, विनवण्या केल्या की चित्त शुद्ध करा, मनाची शुद्धता ठेवा. आणि आमच्या सबंध संत साहित्यामध्ये वांगाग्रतेला, चित्तैकाग्र्याला अत्यंत महत्व दिलंय. सर्वसाधारणपणे चित्ताची एकाग्रता, गीतेचा 12वा अध्याय, अथ चित्तम समाधातुम न शक्नोषि मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुम धनंजया. चित्ताची शुद्धता, चित्ताची एकाग्रता. मत्परहा मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशयः निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. मनाची शुद्धता, चित्ताची शुद्धता यालाच महत्व दिलंय. काम क्रोधादी विकारांच्या माध्यमातून मन कलुषित होतं. मन दूषित झालं की त्या मनाला विकार जडतात. काम एष, क्रोध एष, रजोगुण समुद्भवा. मग कामक्रोधादी विकारांच्या आहारी गेल्यानंतर मनाची अवस्था अधपतनाकडे जाते. आणि ज्ञानोबराय म्हणतात, हे विकार आमच्या भजन मार्गातले अत्यंत, मौलींनी उपमा दिल्या. हे भजन मार्गीचे भुजंग, हे विषय दरीचे व्याघ्र, भजन मार्गीचे मांग, मारक हे मारक आहेत आमच्याकरता. भजन मार्गातल्या लोकांकरता हे विकार आमच्याकरता मारक आहेत. म्हणून या विकारांना दूर सारावं, चित्ताची शुद्धता करावी. आणि अध्यात्म मार्गामध्ये भक्ताकडं जे लक्षण असायला पाहिजे मुख्य, भगवंताला आपलंसं करण्याकरता, बाकीची सगळी लक्षणं बाजूला ठेवावीत. आम्ही तीर्थयात्रा करतो की नाही? करतो. जपजाप्य करतो का? जागे आहेत का आपण जपजाप्य करतो का? करतो. हातामध्ये माळ असते का? असते. हा फक्त टीव्ही समोर सुरू असतो सिरियल, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. टीव्ही समोर आपण सिरियल चालू असते आणि मग आमचा जप चालू असतो. असं चालतं. चला ठीक आहे. प्रपंचामध्ये आमचं लक्ष जास्त गुंत, नामामध्ये कमी. आणि नाम किती झालं, नाम किती साठलं याच्याकडे आमचं लक्ष मोजतच बसतो, नाही का? त्यामुळे हे बाजूला राहावं, नाम उपाधिरहित राहावं आणि जपजाप्य उत्तम प्रकारे व्हावं. तीर्थयात्रा आम्ही करतो, जपजाप्य करतो, दान धर्म करतो, भक्ती करतो. जो तो ज्याला त्याला झेपेल, पचेल, रुचेल अशी भक्ती करतोय. भक्ती करत नाही असं कोणीच नाहीये इथं.
आमचा स्वभावच आहे देखे मनुष्य जात सकळ माऊली म्हणते स्वभावतः भजनशील. अहो आपण भजन स्वप्रियच माणसं आहोत म्हणूनच आपण इथं येतो. आता खरं तर काहींना आवडत असून सुद्धा काही जण इकडे वळत, काहींची ही वेळ वेगळी असते नाही का. काही मंडळी सरकार मान्य होतात या वेळेमध्ये. मला सांगायचं तात्पर्य यापेक्षा खाली येऊन आपल्याला बोलू नाही, बोलता येत नाही. तारुण्याचे 3 तकार स्वामीजींनी सांगितले, तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. 3 तकार ज्याच्याकडे आहेत ना तो तरुण आहे बघा. तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता हे 3 गुण ज्याच्याकडे आहेत त्याला म्हणायचं तरुण. म्हणून तर 75 वर्षाचे शेलार मामा सुद्धा तानाजी मालुसरांना म्हणायचे, तान्या अरे तू काय लढतो, म्या लढन उदय भाण्याशी. तू काय लढतो बाजूला हो म्हणायचे, म्या उदय भाण्याला मारीन. तानाजी मालुसरेंना शेलार मामा 75 वर्षाचे होते, कान्होजी काका 85 वर्षाचे भीष्माचार्य होते, पण तरुण तडफदार व्यक्तिमत्व. मला असं वाटतं वयावर नाही तारुण्य, या 3 गुणांवर स्वामीजी सांगतात, तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. त्याला म्हणायचं तरुण. पण आजचा तरुण संध्याकाळ झाली की धरून आणावा लागतोय. त्याचं काय करायचं का हो, आमच्या निष्ठा पक्क्या नाहीयेत. याचं कारण हे भरकटले पण आले, संभ्रांत अवस्था आहे. मग आम्ही भक्तीचे अनेकविध प्रकार करतो. अहो भागवतकरांनी 9 प्रकार भक्तीचे सांगितले. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. श्रवणापासून सुरू झालेली पहिली भक्ती. श्रवणाच्या मिसे बैसावे येवोनी साम्राज्य भुवनी सुखनांदे. श्रवणापासून सुरू झालेली भक्ती पोहोचली आत्मनिवेदनापर्यंत. आणि आता तू आणि मी भेदच नाही शिल्लक राहिला, असा अद्वैताचा विलक्षण साक्षात्कार संत मांदियाळींनी घेतला. त्यामुळे आम्हीही हे भक्तीचे सगळे प्रकार करत असतो. पण आमच्या भक्तीमध्ये भाव सोडून बाकी सगळं असतं. त्यामुळे भाव हा भक्तीचा सौभाग्य तिलक आहे, सौभाग्य कुंकुम तिलक आहे. त्यामुळे भावानी केलेली भक्ती भगवंताला जास्त प्रिय ठरते. मग असा भाव, अशी भक्ती तुमच्या विठ्ठल 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 भावानी केलेली भक्ती. आज मी म्हटलं ना मगाशी की श्रोत्यांमध्ये वक्ते जास्त आहेत. आज निरूपणकार, प्रवचनकार, गायक, वादक सगळीच मंडळी आज कीर्तनामध्ये आहेत उपस्थित. आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने बस आपण कीर्तन करायचं, आपण फार काही नाही करायचं, आपण फक्त कीर्तन करायचं. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. हा भाव तुमच्या माझ्या हृदयामध्ये ज्यावेळी दृढ होईल, वृद्धिंगत होईल, त्यावेळी आम्ही जी भक्ती करतो ना ती भक्ती फलद्रूप होईल. ती भक्ती विशेष अवस्थेला, एका अत्युच्च टप्प्यावर जाऊन पोहोचेल. मग आमच्या भक्तीमध्ये नेमकं काय असलं पाहिजे हे सांगत असताना भक्ताची अंतर्लक्षणं तुकोबाराय सांगतात अभंगाच्या प्रथम चरणापासून. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. 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 निर्धार हे वर्म चुकू नये. निर्धार हे वर्म चुकू नये. निष्ठावनिष्ठ विठ्ठले विश्वास. निष्ठावनिष्ठ विठ्ठले विश्वास. हे वर्म चुकू नये. निर्धार हे वर्म चुकू नये. निष्ठावनिष्ठ विठ्ठले विश्वास. निष्ठावनिष्ठ विठ्ठले विश्वास.
भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. भगवत भक्ती करणाऱ्या भक्ताच्या संबंधाने तुकोबरायांनी विशेषण वापरली. निष्ठावंत, पहिला शब्द वापरला निष्ठा. भक्तांचा स्वधर्म निर्धार, हे निर्धार शब्द वापरला. मग अशी निष्ठा, असा निर्धार ज्या भक्ताच्या ठिकाणी आहे, किंबहुना असाच भाव त्या भक्ताचा स्वधर्म ठरतो. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. निष्ठा शब्द आपल्या सगळ्यांना माहिती आहे. काय हो, सगळे मराठी भाषिक मंडळी आहोत आपण. आपली मराठी जरा मिश्रित मराठी असते, इंग्रजी असतं, हिंदी असतं. त्याच्यामध्ये अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला प्राप्त झालाय अलीकडच्या काळामध्ये. ज्ञानोबांनी ज्या मराठी भाषेचा गौरव केला त्या मराठीविषयी आता सांगावं लागतं, लेकरांना समजावून सांगावी लागते खरी मराठी आपली. तुकोबरायांचा निष्ठा शब्द आपल्या सगळ्यांना माहिती आहे, नाही असं नाही, सगळे जाणता. पण हा निष्ठा शब्द आपण रोज वापरतो की नाही? वापरतो. तो वापरून 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 इतका गुळगुळीत करून टाकलाय की त्या निष्ठेला काहीही आता आमच्या दृष्टीने अर्थ शिल्लक राहिलेला नाही. पण तुकोबरायांनी ज्या वजनाने हा शब्द वापरला निष्ठा, ते तुकोबरायांचं शब्द सामर्थ्य विलक्षण आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू असं म्हणणारे तुकोबराय निष्ठा शब्द अत्यंत सामर्थ्यपणे वापरतात. आणि या निष्ठा शब्दाची उंची आम्हाला समजावून सांगतात. जी निष्ठा तुम्ही आम्ही सगळे जाणतो त्या निष्ठेबद्दल बोलायचं. आपल्याला कुठल्या निष्ठा माहिती आहेत? आपल्याला देवनिष्ठा माहिती आहे, आपल्याला पतिनिष्ठा माहिती आहे, धर्मनिष्ठा माहिती आहे, देशनिष्ठा माहिती आहे. अजून मुलांनी शिक्षकांच्या प्रती राखावी अशी एक निष्ठा आहे, गुरुनिष्ठा आहे. अनेक प्रकारच्या निष्ठा आहेत. अजून नाही झालंच तर सगळ्यांना माहिती असलेली पक्षनिष्ठा आहे. कार्यकर्ता असा उभा राहतो, आज मी तुम्हाला पक्षनिष्ठेविषयी सांगतो, तुमचा कितवा पक्ष असं म्हणायची वेळ येते, असं विचारायची वेळ येते. अहो, या आमच्या पक्षनिष्ठेपायी आदल्या रात्रीच मतं बदलतात का नाही? आदल्या रात्री सगळा इतिहास बदलतो. म्हणून तर कार्यकर्त्यांना सुद्धा गाणं म्हणायला लागलं, विठ्ठला कोणता झेंडा बघा. प्रमाण सगळ्यांना पाठ आहे हे सुद्धा. कार्यकर्त्यांना सुद्धा गाणं म्हणायला लागलं. अवधूत गुप्तेला ते गाणं तयार करावं लागलं, गाजलं ते गाणं. कार्यकर्त्याला सुद्धा प्रश्न पडावा का? आमच्या निष्ठा आता अत्यंत गुळगुळीत झाल्या, निष्ठेला अर्थ नाही शिल्लक राहिला. पण ही निष्ठा आम्हाला संतांनी शिकवली. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. आम्ही भक्ती करतो पण भक्तीला भावाची आणि निष्ठेची जोड द्या असं तुकोबरायांना का वाटलं? स्वतः तुकोबरायांची निष्ठा होती पांडुरंग परमात्म्यावरती. ज्यावेळी इंद्रायणीच्या डोहामध्ये गाथा बुडवण्याची वेळ आली त्यावेळी महाराज गाथा बुडवतात. जिजाई आईसाहेबांना किती त्रास होतो. जिजाई आईसाहेब धावत जातात आणि तुकोबरायांना सांगतात, धनी अहो पावसा पाण्याचं पोरांच्या डोक्यावर पदर नाही धरला पण तुमची कागद जास्त प्रेमाने सांभाळली आणि अशी कागद पाण्यात बुडवून टाकतात. ही होती निष्ठा, पतिनिष्ठा होती, देवनिष्ठा होती. या तुकोबरायांनी ज्यावेळी गाथा बुडवून टाकावी त्यावेळी 13 दिवस उपोषण करावं आणि 14व्या दिवशी पांडुरंग परमात्म्याने उभं राहावं, गाथा द्यावी. हातामध्ये महाराजांचा हा अधिकार होता. निष्ठा अशी होती, विश्वास असा होता भगवंतावरती की म्हणायचंच झालं तर तुकोबराय जगाशी भांडण करू शकले असते की नाही सांगा. या प्रसंगामध्ये गावातल्या देहूतल्या सगळ्या लोकांसोबत बंड पुकारू शकले असते. पण महाराजांनी देवालाच प्रश्न विचारला, देवा हे गाथेचं काम मी नाही केलं, तू माझ्याकडून करून घेतलंस. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगा घेऊन या. नामदेव महाराजांचा शतकोटी अभंग रचनेचा संकल्प तुकोबरायात तुम्ही पूर्ण करा असं तुम्हीच मला येऊन स्वप्नात सांगितलं ना, मग हे तुम्ही माझ्याकडून करून घेतलं, माता बुडवलं का? तुका म्हणे मज बोलवितो देव, अर्थ भाव गुह्य तोची जाणे, मज विश्वंभर बोलवितो असं म्हणणारे तुकोबराय. काय निष्ठा होती महाराजांची. सगळ्या निष्ठा पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि मन आणि बुद्धी या अष्टधा प्रकृती सगळ्या भगवंताच्या चरणावरती समर्पित धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती.
समर्पण करण्याची तयारी एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. श्रीमद भागवतकरांनी सुंदर भागवताची किंवा भक्ताची व्याख्या सांगितली. वैष्णव कुणाला म्हणायचं, खरा भक्त कुणाला म्हणायचं, निष्ठा कशी असते. त्रिभुवन विभव हे तवेप्यकुंठ स्मृती रजितात्मसुरादिभिर्विमृग्यात् न चलति भगवत्पदारविंदा लवनिमिषार्धमपि यस्य वैष्णवाग्र्यः. वैष्णवाची व्याख्या सांगितली. वैष्णवतो तया अवघी देवावरी माया. फक्त परमेश्वराच्या प्राप्तीशिवाय अन्य आम्ही कशाचाही विचार करत नाही. देवर्षी नारद भक्तिसूत्रामध्ये सांगतात निष्ठेची व्याख्या कशाला म्हणायचं, व्याकुळ होणं कशाला म्हणायचं. तदर्पिता खिलाचारिता तद्विस्मरणे परमम व्याकुलता इति. अत्यंत व्याकुळ होणं अशी निष्ठा पक्की असावी. वाटेल ते झालं तरी आम्ही आमचा मार्ग सोडणार नाही. असा निष्ठेचा भाव ज्यांचा असतो, जो निष्ठेचा भाव आहे तो भक्तांचा स्वधर्म आहे असं तुकोबाराय सांगतात. मग म्हणाले तो भाव कसा पक्का असावा, निष्ठा कशी पक्की असावी. काष्ठेन विद्यते देवो न पाषाणेन मृण्मये भावो हि विद्यते देवो तस्मात् भावो हि कारणम. भगवंताच्या प्राप्ती करता निष्ठेचा भाव असणं गरजेचं आहे, तरच भगवंत आम्हाला प्राप्त होतो. म्हणून तुकोबाराय शब्द वापरतात, हा निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म बनला पाहिजे. मग आता भक्ताचा भाव किंवा भक्ताचा स्वधर्म जर बनायचा असेल तर तो भाव कसा असला पाहिजे. आम्ही भावानी भक्ती करतो नाही असं नाही, पण आम्ही अनेक प्रकारचे द्वंद्व मनात ठेवून भक्तीच्या प्रांतामध्ये प्रवेश करतो. एक जण मला भेटले, म्हणले ताई इतकी भगवान शंकरांची उपासना केली, 16 सोमवार केले, बेलपत्र वाहिली, शंकर काही पावे ना. 108 बेलपत्र रोज वाहतो देवाला. तुम्ही म्हणत असाल तर देव बदलून बघू का. हा, देवाला बदलण्याकरता आमची उपासना नाहीये, आमच्यामध्ये अंतर्बाह्य बदल व्हावा याकरता उपासना आहे. बरं, देवभक्तीमध्ये सुद्धा जी मूर्ती आम्हाला दिली आहे त्यावर आमची किती निष्ठा आहे. माऊलींनी त्या मूर्तीला सगुण आणि निर्गुण, तुला नेमकं काय म्हणू असं म्हणता म्हणता उत्तर दिलं, सगुण निर्गुण एकू गोविंद रे. पण आम्ही याच्यातच अडकलो आणि सगुण मूर्तीची पूजा आम्हाला सोपी पडावी म्हणून संतांनी दिली. आमची निष्ठा पक्की व्हावी, भाव दृढ व्हावा. आम्ही लाखात एखाद्याला निर्गुणाची उपासना जमते हो, जी ज्ञानोबांना जमली. समाधी घेणं काही सोपं आहे का, बोलणं सोपं आहे. आम्ही समाधीच्या गप्पा मारणं सुद्धा फार सोपं, पण सहज जरी कोणी गमतीनं दाराला कडी लावून घेतली ना, तर आम्हाला कोंडून ठेवलं तरी आम्हाला गुदमरायला होतं. आम्ही काय समाधीच्या गप्पा मारणार. श्रोते हो, ज्ञानोबांची समाधी लोकांनी चर्चेत आणली, ज्ञानोबांचं कार्यकर्तृत्व चरित्र व्यक्तिमत्व लोकांनी चर्चेत आणलं. ज्ञानोबाराय एक आहे की 4 आहेत म्हणाले. माऊली ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानेश्वर वेगळे, रेड्यामुखी वेद बोलवणारे ज्ञानोबाराय वेगळे, समाधी घेणारे ज्ञानोबाराय वेगळे, भिंत चालवणारे ज्ञानोबाराय वेगळे. काय करायचं यांच्या बुद्धीचं आता, कारण भावच दृढ नाही. हे सगळं 16 वर्षाच्या 21 वर्षाच्या एका लेकराकडून घडू शकतं, कारण तो महाविष्णूचा अवतार होता. हे जाणण्याची भावात्मक वृत्तीच आमच्याकडे नाही.